नाशिकच्या शरणपूर रोडवरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राबाहेर सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन घोषणाबाजी करत पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचा निषेध केला। पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राची बांधणी, प्राध्यापक पदोन्नती, नवीन SOP अशा विविध विषयांबाबत या संघटनांनी जाब विचारत निवेदन दिले। पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रांची बांधकाम फाईल कुलगुरू यांनी दडवून ठेवली असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच विद्यापीठाने विद्यार्थी आंदोलनासाठी नवीन SOP आणली असून याबाबत कुलगुरू नक्की कोणाला घाबरत आहेत असा प्रश्न विचारण्यात आला। येत्या 1-2 दिवसात विद्यापीठ उपकेंद्र विषय मार्गी लावला नाही तर येत्या शुक्रवारी राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे नाशिक दौऱ्यावर येत असून त्यांची वाहने गनिमी काव्याचे अडवण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे। नाशिककरांच्या वतीने सर्व संघटना एकत्र येऊन हे एक वेगळं आंदोलन उभं करण्याची आम्ही तयारीत आहोत। कारण की पुणे विद्यापीठ वारंवार नाशिककरांना आश्वासन देऊन कुठलंही उपकेंद्र हे स्थापित करत नाही। जर हे झालं नाही तर आम्ही सर्व पक्षाचे राजकारण बाजूला ठेवून नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व संघटना एकत्र येऊन एक मोठं आंदोलन उभे करू आणि एक निश्चितच कुलगुरूंनी याची दखल घेतली पाहिजे एवढंच आश्वासन करतो। गेल्या 75 वर्षांपासून नाशिककर उपकेंद्राच्या प्रतीक्षेत आहेत। एकीकडे आपण म्हणतो की पुणे विद्यापीठ एशियातला ऑक्सफर्ड आहे आणि दुसरीकडे पुणे विद्यापीठ नाशिकला उपकेंद्रसुद्धा देऊ शकत नाही। दुसरीकडे पुणे विद्यापीठ पुण्यामध्ये जवळपास 100-150 कोटीचे कामं करतात आणि नाशिकसाठी नाशिककर जितका रेव्हेन्यू पुणे विद्यापीठाला जनरेट करून देतात, ज्या रेव्हेन्यूवरती पुणे विद्यापीठाच्या शिक्षकांचा आणि सगळा कारभार चालतो आणि दुसरीकडे नाशिकला त्यांच्याकडे 5-6 कोटी द्यायला नाही आणि इतक्या वर्षांपासून हा प्रलंबित असलेला प्रश्न पुणे विद्यापीठ कधी सोडवणार? आत्ताचे जे कुलगुरू आहेत ते असक्षम आहेत आणि ते कोणाच्या रिमोट कंट्रोलनुसार काम करतात आणि त्यांच्याकडनं नाशिककर असो, नगर असो किंवा पुणे इथल्या विद्यार्थ्यांचे कुठलेच कामं होत नाही। आपण जर बघितलं कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट ते द्यायला सुद्धा जानेवारी निघतोय, तर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू करत काय आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न कधी सोडवतील? हा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही नाशिककर म्हणून राज्यपालांची गाडी येत्या 5 तारखेला अडवणार आहोत आणि जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर आम्ही कुलगुरूंना शेण फासू। आमच्या प्रमुख 2 मागण्या आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत त्यांनी नाशिक उपकेंद्राची जी फाईल आहे ती मागच्या 6 महिन्यापासून लपवून ठेवलेली आहे व जो आमचा निधी आहे ती देत तो मिळत नाही व नाशिकचं उपकेंद्र सक्षमीकरण होत नाही आहे, तर याला आमचा निषेध आहे व त्यांनी जर आमचं काम केलं नाही तर आम्ही नाशिकमधल्या सर्व संघटना येणाऱ्या 5 तारखेला राज्यपालांना गनिमी कावा करून त्यांच्या गाड्या अडवू। अनेक वेळा नाही आहे, पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही नाशिककर म्हणून आज इथं सर्व संघटना आलेल्या आहेत। आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे, त्यानंतर आम्ही भीक मागो आंदोलन करणार आहे आणि त्याच्यानंतर नाही केलं तर आम्ही सर्व संघटना हजारो विद्यार्थी घेऊन पुणे विद्यापीठामध्ये घुसून कुलगुरूंना नाशिककर व नाशिकचा दंगा काय असतो तो त्यांना दाखवणार आहे। आणि आमचा सर्वांचा SOP जो कायदा आणता आहे तर या SOP कायद्याला हा प्रामुख्याने विरोध आहे। SOP कायद्याची काय गरज आहे कुलगुरूंना? कुलगुरू काय एवढे घाबरतात सर्वांना? हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।